मित्रांनो, फिजिक्स कट्टामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. युनिट नंबर 4 दॅट इज थर्मोडायनामिक्सची मागच्या लेक्चर पासून आपण सुरुवात केली होती. आजच्या आणि पुढच्या लेक्चरमध्ये या युनिट मधले काही बेसिक टर्म पाहणार आहोत की ज्याच्या भरोश्यावर मग युनिट आपला रन होणार. त्यातले काही पॉइंट मीन्स हीट, इंटरनल एनर्जी अँड वर्क. ऍक्च्युली हा जो हेडिंग आहे 4.4 नंबरचं, हे तिन्ही गोष्टी फर्स्ट लॉ मध्ये यूज केल्या जातात. डेल्टा क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू असं आपण त्याचं मॅथमॅटिकल प्रूफ लिहितो. त्या प्रूफ मध्ये डेल्टा क्यू म्हणजे हीट, डेल्टा यू म्हणजे इंटरनल एनर्जी आणि डेल्टा डब्ल्यू मीन्स वर्क. याचा अर्थ या तीन गोष्टी लिहित आहोत किंवा तीन गोष्टी शिकत आहोत म्हणजे आपण फर्स्ट लॉची तयारी करत आहोत असं म्हटलं तरी काही हरकत नाही. त्यातलं आपलं पहिलं हेडिंगच ते आहे की हीट, इंटरनल एनर्जी आणि वर्क. मागच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवात केली होती, त्या सुरुवात करताना असं पाहिलं होतं की जेव्हा एखादे हात आपण रब करत आहोत, या केसमध्ये वर्क केल्याच्याने हीट जनरेट होत आहे. आणि नंतर पुढे आणखी एका एक्झाम्पलच्या भरोश्यावर आपण असं शिकलो होतो की वॉटर जर का बॉईल केल्यानंतर हीट एनर्जी प्रोव्हाइड केल्याच्यानं वॉटरचे सरफेसचे मॉलिक्युल्स हे वर जात आहेत, म्हणजेच मॉलिक्युल वर्क करत आहेत. या केसमध्ये हीट दिल्याच्यानं वर्क झालं होतं. जे दोन एक्झाम्पल पाहिले त्या दोन्ही एक्झाम्पल मध्ये असं लक्षात आलं की एका केसमध्ये हीट पासून वर्क तयार होत आहे, तर एका केसमध्ये वर्क पासून हीट तयार होत आहे. आता एक तयार होत आहे असं म्हटल्यापेक्षा की हीट पासून वर्क आणि वर्क पासून हीट हे एकामेकात कन्व्हर्टेबल आहे असं म्हणणं जास्त सोयीस्कर आहे. मीन्स हीट आणि वर्क कॅन बी इंटर कन्व्हर्जेबल. परंतु हे सगळं शिकत असताना हीट नेमकी जनरेट कशी झाली किंवा हीट काय कंटेन करते याचा आन्सर मात्र आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं नव्हतं. ते हीट तयार कशी होत आहे, कुठून येत आहे. बेसिकली हिस्ट्री जर का पाहिली तर हीट एक प्रकारचं फ्लुइड समजलं गेलं होतं सगळ्यात पहिल्यांदा. की हीट म्हणजे आहे काय, तर त्याचं असं म्हणणं होतं की जे एक प्रकारचं फ्लुइड जर का ऍड केलं गेलं तर एखादा पदार्थ गरम, आणि जर का ते फ्लुइड बाहेर काढलं त्या पदार्थापासून तर तो पदार्थ थंड होत आहे. ऍक्च्युली जसं जसं मग सायन्स पुढे गेलं तसं तसं त्या गोष्टी क्लिअर होत गेल्या की फ्लुइड वगैरे, हीट म्हणजे काही फ्लुइड वगैरे नाहीये, ते एक प्रकारची एनर्जी आहे. मग हेच नेमकं डिस्कस करायचं की हे हीट जनरेट कशी झाली किंवा कोणामुळे झाली. हे सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांचा आन्सर आता या कन्सेप्ट मध्ये भेटते. आणि हा कन्सेप्ट म्हणजेच कोणता आहे, तर इंटरनल एनर्जीचा. मीन्स हीट जे जनरेट होत आहे किंवा तयार होत आहे, इंटर कन्व्हर्जेबल आहे, एका फॉर्म पासून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट होत आहे, ह्या सगळ्या गोष्टी इंटरनल एनर्जीच्या भरोश्यावर होतात. जो आपला पहिला पॉईंट दिलेला आहे हीट, इंटरनल एनर्जी आणि वर्क, हे 4.4चं हेडिंग आहे. ऍक्च्युली 4.4च्या मध्ये आणखी 4.4.1 असे सब पॉइंट आहेत की जे 4 सब पॉइंट शिकायचे, त्यातले 2 सब पॉइंट आपण आज या लेक्चर मध्ये क्लिअर करू. त्यात इंटरनल एनर्जी म्हणजेच काय आणि थर्मोडायनामिक सिस्टीम आणि थर्मोडायनामिक प्रोसेस यामधलं अंतर काय आहे, ह्या बेसिक टर्म आपण समजून घेऊ. या हेडिंगच्या आतमध्ये ह्या दोन गोष्टी शिकल्या जातात. त्यातला पहिला कन्सेप्ट क्लिअर करू आपण, दॅट इज इंटरनल एनर्जी. आता इंटरनल एनर्जी हा काही शब्द आपण पहिल्यांदा ऐकत नाही आहोत. मागच्या युनिटमध्ये म्हणजेच युनिट नंबर 3 केटीजी अँड रेडिएशन यात इंटरनल एनर्जीचा उपयोग आपण केलेला आहे. आणि त्याच इंटरनल एनर्जीचा उपयोग आज आपल्याला या लेक्चरमध्ये करायचा. तिथं डिग्री ऑफ फ्रीडमच्या रिस्पेक्ट टू इंटरनल एनर्जी आपण शिकलो होतो. आता इथं त्या गोष्टीचा कसा उपयोग होते ते पाहू. आज जो दोन सिस्टीम कन्सिडर करतो म्हणजेच काय की दोन बीकर घेतलेले आहेत आणि दोन्ही बीकरमध्ये वॉटर प्रेझेंट आहे. परंतु पहिल्या सिस्टीमचा अभ्यास करत असताना ते मॅक्रोस्कोपिकच्या भरोश्यावर करतो आणि दुसऱ्या सिस्टीमचा अभ्यास करत असताना मायक्रोस्कोपिकच्या भरोश्यावर करतो. म्हणजे सिस्टीमचे प्रकार किती होत आहेत, तर 2 प्रकार, एक मायक्रोस्कोपिक आणि एक मॅक्रोस्कोपिक. अजूनपर्यंत सिस्टीम म्हणजेच काय किंवा इंटरनल एनर्जी म्हणजेच काय ते आपण त्याच्या आतमध्ये अजून गेलेलो नाहीये. फक्त बेसिक मध्ये पाहतो की एक मॅक्रोस्कोपिक आणि दुसरं मायक्रोस्कोपिक. या दोन्ही बीकरच्या आतमध्ये लिक्विड प्रेझेंट आहे, पहिला बीकर असो किंवा दुसरा बीकर असो. आता मॅक्रोस्कोपिकचा आणि मायक्रोस्कोपिकचा स्पेशली अर्थ काय होते की ज्या ऑब्जेक्ट किंवा ज्या गोष्टी
नेकेड आईजने आपण पाहू शकतो ते झाली आपली मायक्रोस्कोपिक. आणि ज्या गोष्टी आपण नेकेड आईजने पाहू शकत नाही, मायक्रोस्कोपचा यूज करून पाहायला भेटतात किंवा खूप छोटे ऑब्जेक्ट आहेत ते, दॅट इज कॉल्ड एज मायक्रोस्कोपिक. म्हणजे ज्या केसमध्ये आपण मायक्रोस्कोपिकचा अभ्यास करू तो अभ्यास कोणाचा असणार आहे, त्या आन्सर आहे लिक्विडच्या मॉलिक्युलचा असणार आहे. ऍटम्स असतील, मॉलिक्युल्स असतील, त्याचा अभ्यास करणे म्हणजेच मायक्रोस्कोपिक सिस्टीमचा अभ्यास करणे. आणि ग्लास आणि ग्लास मधले वॉटरचा अभ्यास करणे म्हणजेच मॅक्रोस्कोपिक लेवलवर अभ्यास करणे असा याचा अर्थ होतो. आता या इंटरनल एनर्जी सोबत या दोघांचं रिलेशन काय, तर इंटरनल एनर्जीचे डेफिनेशन अशी सांगते की एनर्जी असोसिएटेड विथ द रॅन्डम अँड डिसऑर्डर ऑफ अ मॉलिक्यूल. आता नेमका अर्थ काय होते की इंटरनल एनर्जी असोसिएट होत आहे म्हणजे सोबत राहत आहे कोणाच्या, तर रॅन्डम असणाऱ्या आणि डिसऑर्डर असणाऱ्या मॉलिक्यूल जे एनर्जी कंटेन करते त्याला म्हटले जाते इंटरनल एनर्जी. अजूनपर्यंत डेफिनेशन क्लिअर झालेली की नेमका मग याचाही अर्थ काय, रॅन्डम असणे म्हणजेच काय किंवा डिसऑर्डर असणे म्हणजे काय, आणि याचा आणि इंटरनल एनर्जी काय रिलेशन आहे ते पाहू. आता जर का सगळ्यात पहिल्यांदा बेसिकली हे सगळ्याच्या सगळा बीकर एखाद्या टेबलवर ठेवलेला आहे आणि मी समोरून पाहत असताना असा क्वेश्चन करतो की असणारी सिस्टीम आपली पहिली सिस्टीम म्हणजेच मॅक्रोस्कोपिक सिस्टीम हे कोण्या स्टेटमध्ये आहे, स्टेटमध्ये म्हणजे रेसमध्ये की मोशनमध्ये, तर लगेच उत्तर दिलं जाईल की बाबा ते रेसमध्ये. आता ज्या अर्थी ते रेसमध्ये आहे मीन्स कायनेटिक एनर्जी किती झाली तर 0. म्हणजे या केसमध्ये कायनेटिक एनर्जी 0 झाली आहे. का बरं, कारण की पूर्णच्या पूर्ण सिस्टीम आपली रेसमध्ये. आणि असं कन्सिडर करू की त्याची हाईट जी ठेवलेली आहे म्हणजे इथून पासून जर का अंतर मेजर करायचं झालं तर टेबलवरच ठेवलेली असल्यामुळे टेबल पासून जर का पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न झाला ते 0 झाले. कारण की पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय, mgh. इफ वी कन्सिडर h इक्वल टू 0 देन 0 मल्टिप्लाइड बाय mg विच इज इक्वल टू 0. म्हणजे मॅक्रोस्कोपिकची टोटल एनर्जी आपण 0 कन्सिडर करू शकतो. जे डिपेंड कोणाकोणावर करते तर टोटल एनर्जी इज द सम ऑफ कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी 0 आहे का बरं, कारण रेसमध्ये, आणि पोटेन्शियल एनर्जी पण 0 आहे. पोटेन्शियल का बरं 0 आहे, तर हाईट आपण कन्सिडर करतो 0 असल्याच्या. म्हणजे कायनेटिक आणि पोटेन्शियल 0 झाली आहे, हे झालं मॅक्रोस्कोपिकच्या रिस्पेक्ट. पण जर का मी मायक्रोस्कोपिकचा अभ्यास करायचा प्रयत्न केला तर मायक्रोस्कोपिक म्हणजे अभ्यास कोणाचा आहे, तर आन्सर आहे मॉलिक्युल्सचा किंवा ऍटम्सचा. आणि कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन मध्ये आपण शिकलो होतो की मॉलिक्युल्स असो किंवा ऍटम्स असो ते कंटिन्युअस मोशन मध्ये असतात. याचा अर्थ की त्यात जो एक प्रकारची एनर्जी ही कंटिन्युअस असते. मग कुठली एनर्जी असणार आहे ती, तर आन्सर आहे कायनेटिक एनर्जी. आता याच केसमध्ये म्हटलं तर आपण कायनेटिक एनर्जी किती कन्सिडर केली तर 0. पण ते मॅक्रोसाठी होतं. आणि मायक्रोसाठी काय कन्सिडर करतो की कायनेटिक एनर्जी काहीतरी प्रेझेंट आहे. पण प्रेझेंट असणारी कायनेटिक एनर्जी हे पूर्ण सिस्टीमची नसून ते फक्त त्या मॉलिक्युल्सची आहे. आणि मॉलिक्युल्स हे रॅन्डम मोशन मध्ये आहेत. म्हणून म्हटलं जाते की याच्या केसमध्ये काहीतरी एनर्जी प्रेझेंट आहे. मग ते एनर्जी किंवा आपण जे डेफिनेशन आता क्लिअर केली इंटरनल एनर्जीची, त्यात 2 शब्द महत्वाचे होते. कुठले कुठले, तर रॅन्डम मोशन हा झाला पहिला शब्द, आणि दुसरा डिसऑर्डर हा दुसरा शब्द. म्हणजे असा अर्थ पूर्णच्या पूर्ण डेफिनेशन 2 शब्दाच्या भोवती फिरते. 2 शब्द कुठले कुठले, तर रॅन्डम मोशन आणि डिसऑर्डर. एनर्जी असोसिएट विथ द मॉलिक्यूल, पण ते मॉलिक्यूल कसे असले पाहिजे, तर रॅन्डम मॉलिक्युल्स आणि डिसऑर्डर मॉलिक्यूल. डिसऑर्डर म्हणजे कॉन्फिगरेशनच्या रिस्पेक्ट, कॉन्फिगरेशन म्हणजे स्ट्रक्चरच्या रिस्पेक्ट, की त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते डिसऑर्डर आहे. जसं आपण लॅटिस पाहतो की लॅटिसचं स्ट्रक्चर एकसारखं आहे, पण इच्छा स्ट्रक्चरची आपण गोष्ट करतो जे डिसऑर्डर. आणि जर का आयडियल गॅस कन्सिडर केला तर आयडियल गॅस मध्ये अट्रॅक्शन, 2 मॉलिक्यूल मधलं अट्रॅक्शन हे आपलं 0 असते. आता 2 मॉलिक्यूल मधलं अट्रॅक्शन का बरं 0 असते, कारण की आयडियल गॅस म्हणजे असा गॅस की ज्याचे मॉलिक्यूल हे कंटिन्युअस रॅन्डम मोशन मध्ये आहेत. रॅन्डम मोशन मध्ये म्हणजेच ते रेसमध्ये नाहीयेत, रेसमध्ये नाहीयेत म्हणजेच ते एकामेकाला होल्ड करून ठेवलेले नाहीयेत. मग होल्ड करून ठेवलेले नाहीयेत याचा अर्थ त्याचं कॉन्फिगरेशन हे 0 राहत आहे. होल्ड करून ठेवलेले नाहीयेत याचा अर्थ त्याची पोटेन्शियल एनर्जी हे 0 राहत आहे.
परंतु त्यात एक प्रकारची एनर्जी आहे आणि जी कुठली तर कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी कोणामुळे येते ते आन्सर आहे रॅन्डम मोशनमुळे. Therefore, it has something energy. That energy is called as internal energy, which is denoted by capital U. हे कॅपिटल यू बेसिकली सम आहे कोणाकोणाची, इंटरनल कायनेटिक एनर्जी प्लस इंटरनल पोटेन्शियल एनर्जी. परंतु कॉन्फिगरेशन 0 असल्याच्यानं पोटेन्शियल एनर्जी किती झाली आहे तर 0. याचा अर्थ इंटरनल एनर्जी हे फक्त कोणावर डिपेंड करते तर इंटरनल कायनेटिक एनर्जीवर. इंटरनल कायनेटिक एनर्जी कन्सेप्ट काय सांगते की इंटरनल कायनेटिक एनर्जी म्हणजे एनर्जी असोसिएट विथ द रॅन्डम अँड डिसऑर्डर मॉलिक्यूल. असे मॉलिक्यूल की जे रॅन्डम आहेत म्हणजे सरळ सरळ मोशन मध्ये आहेत असा त्याचा सांगायचा अर्थ आहे. आणि डिसऑर्डर आहेत म्हणजे त्याच्यावर पोटेन्शियल एनर्जी असू शकते पण ती पोटेन्शियल एनर्जी आपल्या केसमध्ये आपण 0 कन्सिडर करतो कारण की ते रॅन्डम मोशन मध्ये आहेत. म्हणजे याचा अर्थ त्यातली अट्रॅक्टिव्ह फोर्स हा 0 असल्यामुळे. पुढे आता की हे कन्सेप्ट सगळ्याच्या सगळं आपण केटीची मध्ये डिग्री ऑफ फ्रीडमच्या रिस्पेक्ट टू शिकलो होतो. डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये 3 प्रकारच्या मोशन कन्सिडर केल्या होत्या, ट्रान्सलेशनल मोशन, रोटेशनल मोशन आणि व्हायब्रेशनल मोशन. आणि तिन्ही मोशनच्या रिस्पेक्ट टू आपण डिग्री ऑफ फ्रीडम सांगतो पण ते इक्विपार्टिशन ऑफ एनर्जीच्या भरोशावर. इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी ट्रान्सलेशनल मोशन साठी 3/2 टाइम्स ऑफ केबीटी कन्सिडर केली होती. मग ते असतात 3/2 टाइम्स ऑफ केबीटी एनर्जी एक्स ऍक्सिसच्या अलॉंग, वाय ऍक्सिसच्या अलॉंग आणि झेड ऍक्सिसच्या अलॉंग. किंवा साधं जर का एक्झाम्पल घेतलं, आयडियल गॅस किंवा आर्गॉन गॅस AR हा जर कन्सिडर केला तर त्यात फक्त एकच प्रकारची मोशन दाखवत आहे आणि ती आहे ट्रान्सलेशनल मोशन. म्हणजे त्याच्याजवळ असणारी एक्स ऍक्सिसच्या अलॉंग एनर्जी हे हाफ ऑफ केबीटी राहतात, वाय ऍक्सिसच्या अलॉंग एनर्जी हाफ ऑफ केबीटी राहतात आणि झेड ऍक्सिसच्या अलॉंग हाफ ऑफ केबीटी राहतात. मीन्स आर्गॉन गॅसची टोटल इंटरनल एनर्जी हे 3/2 टाइम्स ऑफ केबीटी राहत आहे. का बरं? हाफ ऑफ केबीटी प्लस हाफ ऑफ केबीटी प्लस हाफ ऑफ केबीटी मीन्स 3/2 टाइम्स ऑफ केबीटी. किंवा CO2 चं एक्झाम्पल घेऊ. CO2च्या एक्झाम्पल मध्ये असं सांगता येईल की CO2 मॉलिक्युल जोड तिन्ही मोशन प्रेझेंट आहे. तिन्ही कुठल्या ट्रान्सलेशनल मोशन, रोटेशनल मोशन आणि व्हायब्रेशनल मोशन. म्हणजे ट्रान्सलेशनलची डिग्री ऑफ फ्रीडम प्रेझेंट आहे, रोटेशनलची डिग्री ऑफ फ्रीडम प्रेझेंट आहे आणि व्हायब्रेशनलची डिग्री ऑफ फ्रीडम प्रेझेंट आहे. पण व्हायब्रेशनलची डिग्री ऑफ फ्रीडम प्रेझेंट असताना एका कॉन्फिगरेशनच्या अलॉंग तिथं 2 एनर्जी मेजर केल्या जातात. एक हाफ ऑफ केबीटी आणि दुसरी हाफ ऑफ केबीटी. तर पहिली हाफ ऑफ केबीटी कायनेटिकचे रिस्पेक्ट टू आणि दुसरी हाफ ऑफ केबीटी हे पोटेन्शियलचे रिस्पेक्ट. फक्त व्हायब्रेशनल मोशन हेच अशी मोशन आहे की एका कॉन्फिगरेशनच्या अलॉंग 2 एनर्जी मेजर करू शकतो. ते सगळं डिटेलमध्ये आपण डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये जवळपास 2 लेक्चर मध्ये शिकलो होतो की कशा कशा मोशन आहेत आणि डिग्री ऑफ फ्रीडम इक्विपार्टिशन ऑफ एनर्जीचा यूज कसा केला जातो. तोच कन्सेप्ट फक्त इथं अप्लाय केलेला आहे. इंटरनल एनर्जीसाठी इंटरनल एनर्जी हे मायक्रोस्कोपिक मध्ये आढळते ज्याचा मॅक्रोस्कोपिक मध्ये काही संबंध नसते. याचा अर्थ मॅक्रोस्कोपिकची एनर्जी किंवा मॅक्रोस्कोपिकचे कन्सेप्ट हे जसेच्या तसे मायक्रोस्कोपिक साठी लागतीलच असं नाहीये. इथंच प्रूव्ह झालं ते की एका केसमध्ये टोटल एनर्जी हे 0 आहे तर दुसऱ्या केसमध्ये टोटल एनर्जी 0 राहू शकत नाही. ते कुठल्या तरी दुसऱ्या एका एनर्जी एवढी आहे. म्हणजे या केसमध्ये टोटल इंटरनल एनर्जी विच इज इक्वल टू इंटरनल कायनेटिक एनर्जी. फक्त इंटरनल कायनेटिक एनर्जी का बरं म्हटलं? कारण की इंटरनल पोटेन्शियल एनर्जी आपण 0 कन्सिडर केली. 0 का बरं? तर आयडियल गॅसमध्ये अट्रॅक्शन हे 0 असते. आयडियल गॅसमध्ये कुठलेच 2 मॉलिक्यूल एकमेकाला अट्रॅक्ट करू शकत नाही. म्हणजे कॉन्फिगरेशन 0. कॉन्फिगरेशन 0 म्हणजे पोटेन्शियल एनर्जी 0. त्याच्यामुळे राहिलं कोण? फक्त U इक्वल टू UK. हे झालं इंटरनल एनर्जीचा कन्सेप्ट. किंवा साधा एक्झाम्पल घ्यायचा प्रयत्न केला तर हा बोर्ड जो सध्या लावलेला आहे, जर का समोरून कोणाला तरी विचारलं की या बोर्डची स्टेट कुठली आहे, मीन्स रेस मध्ये आहे की मोशन मध्ये आहे, तो चटकन आन्सर सांगेल की असणारा बोर्ड आपला रेस मध्ये. पण हाच जर का बोर्ड मी दुसरा कुठला तरी म्हणजे चंद्रावरून ऑब्झर्व करायचा प्रयत्न केला तर या केसमध्ये हा बोर्ड मात्र मोशन मध्ये राहणार आहे. आता तो मोशन मध्ये का बरं आहे? कारण की अर्थ मोशन मध्ये आहे. जर का चंद्रावरून ऑब्झर्व केली तर अर्थ आपली मोशन मध्ये दिसत आहे. आता अर्थच जर का मोशन मध्ये आहे तर अर्थ सोबत असणारे सगळेच्या सगळे पार्टिकल हे मोशन मध्ये कन्सिडर केले जातात. म्हणजे याचा अर्थ
अर्थवरून केलेलं ऑब्झर्वेशन आणि अर्थच्या बाहेरून केलेलं ऑब्झर्वेशन जसं एकामेकासोबत कम्पॅरेबल असू शकत नाही, तसंच मॅक्रोस्कोपिक सिस्टीम आणि मायक्रोस्कोपिक सिस्टीमचे ऑब्झर्वेशन एकामेकासोबत कम्पॅरेबल असू शकत नाही. आणि याच युके आणि यूपीच्या, युके स्टँड फॉर इंटरनल कायनेटिक एनर्जी आणि यूपी स्टँड फॉर इंटरनल पोटेन्शियल एनर्जी, हा सगळ्यात मोठा रोल प्ले करते हीट एनर्जीसाठी. हीट येणे जाणे या सगळ्या गोष्टी त्या मोशनच्या रिस्पेक्टवर, ट्रान्सलेशनल, व्हायब्रेशनल आणि रोटेशनल मोशन. मागच्या लेक्चरमध्ये फक्त आपण वर्क आणि हीटचं कन्व्हर्जन पाहिलं होतं, पण या लेक्चरमध्ये ऍक्च्युअल आपण कारण शिकायचा प्रयत्न केला की का बरं हीट जनरेट होत आहे, हीट काय कंटेंट करत आहे. हीट काय कंटेंट करत आहे, त्यानुसार मोशन, आणि त्या मोशनच्यानं त्याचं हीट तयार होत आहे, हीट जनरेट होत आहे. हा सगळा कन्सेप्ट येते इंटरनल एनर्जी मध्ये. आता पुढचा कन्सेप्ट दॅट इज थर्मोडायनामिक सिस्टीम अँड थर्मोडायनामिक प्रोसेस. दोन्ही केस आवश्यक आहेत, महत्वाचे आहेत. यात आणखी एक आपल्या सिलेबस मध्ये नाही, पण आणखी एक ऍड केलं जाते, दॅट इज थर्मोडायनामिक व्हेरिएबल. तिथून पासून ऍक्च्युअली सुरुवात करू. थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स. आता थर्मोडायनामिक व्हेरिएबल म्हणजेच काय की अशा काही गोष्टी की ज्याच्यावर थर्मोडायनामिक्स डिपेंड करते. आता अशा कोणत्या गोष्टी किंवा कोणते व्हेरिएबल आहेत, तर परत तेच मागच्याच युनिट मधले टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम. जर का टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंज होत गेला तर थर्मोडायनामिकची प्रोसेस चेंज होत जाते. कसं काय, तर ते थर्मोडायनामिक प्रोसेस मध्ये शिकू. ऍक्च्युअली पहिल्यांदा थर्मोडायनामिक सिस्टीम काय ते पाहू. थर्मोडायनामिक सिस्टीम म्हणजे हे असेंब्ली आहे. असेंब्ली म्हणजे गॅदर केलेले मॉलिक्यूल, असेंब्ली ऑफ लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स, दॅट इज कॉल्ड एज थर्मोडायनामिक सिस्टीम. एवढी साधी आणि सोपी डेफिनेशन आहे. काय म्हटलेलं आहे की असेंब्ली ऑफ लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा पार्टिकल, पण ते पार्टिकल विच कंटेन टेम्परेचर, प्रेशर अँड व्हॉल्यूम. साधा अर्थ काय होते पाहू. बीकर मध्ये कुठला तरी गॅस, आता प्रेझेंट असणारा गॅस, या गॅसचं स्वतःचं काहीतरी एक टेम्परेचर आहे, गॅसला स्वतःचं काहीतरी एक प्रेशर आहे आणि गॅसला स्वतःचं काहीतरी एक व्हॉल्यूम आहे. सांगायचा अर्थ काय होतंय किंवा डेफिनेशन काय सांगते, तर असेंब्ली ऑफ लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स हॅव्हिंग टेम्परेचर, प्रेशर अँड व्हॉल्यूम, दॅट इज कॉल्ड एज थर्मोडायनामिक सिस्टीम. अजूनपर्यंत डेफिनेशन क्लिअर झाल्यासारखी वाटत नाही किंवा पूर्ण झालेली दिसत नाही. त्याच्या बेसिक जो कन्सेप्ट सांगते की सिस्टीम आणि सराउंडिंग म्हणजे नेमकं काय ते पहिल्यांदा समजून घ्यायचा प्रयत्न करू. की एका बीकर मध्ये गॅस घेतलेला आहे, याच्या बाहेर काहीतरी एक वातावरण प्रेझेंट आहे. बाहेर असणारं वातावरण म्हटलं तर सराउंडिंग. आत असणारा गॅस विच इज कन्सिडर एज सिस्टीम, आणि या असणाऱ्या सिस्टीमला आणि सराउंडिंगला एकामेकापासून जो वेगळा करत आहे दॅट इज कॉल्ड एज बाउंड्री. आता समजून घ्यायचा प्रयत्न करू की नेमकं सिस्टीम म्हणजे आहे काय. सिस्टीम म्हणजे अशी एखादी गोष्ट की जिच्याजवळ स्वतःचं टेम्परेचर, स्वतःचं प्रेशर आणि स्वतःचं व्हॉल्यूम आहे, पण ते एका कुठल्या तरी बाउंड्रीच्या त्याच्या आजूबाजूच्या वातावरणापासून वेगळे झालेलं आहे. त्याला म्हटलं जाते सिस्टीम. कन्सिडर करायचं झालं तर एखाद्या कारमध्ये काही ऑब्जेक्ट ठेवलेले आहेत. कारच्या आतमधलं टेम्परेचर हे कमी आहे, म्हणजे कन्सिडर करतो की कारमध्ये एसी ऑन केलेली आहे. आता त्या कारच्या आतमध्ये स्वतःचं काहीतरी टेम्परेचर आहे, स्वतःचं काहीतरी प्रेशर आहे आणि त्या कारला स्वतःचं काहीतरी एक व्हॉल्यूम आहे. ऍक्च्युअली या तिन्ही फिजिकल क्वांटिटी त्या ऑब्जेक्टच्या सोबत आहेत, जे ऑब्जेक्ट कारच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. आणि कारला किंवा कारच्या त्या आउटर बॉडीनं त्या आतमधल्या ऑब्जेक्टचा बाहेरच्या सोबत कॉन्टॅक्टला डिफरंट केलेलं आहे. म्हणजे कारच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी इट इज कन्सिडर एज सराउंडिंग. कार ते मेटॅलिक बॉडी इट इज कन्सिडर एज बाउंड्री.
आणि कारच्या आतमधले ऑब्जेक्ट इट इज कन्सिडर ॲज सिस्टीम, ज्या सिस्टीमचं स्वतःचं टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम असते. तसाच साधा सोपा कन्सेप्ट हा आहे की आतमधले डेफिनेशनच सांगत आहे की असेंब्ली ऑफ लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स किंवा असेंब्ली ऑफ लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स हॅव्हिंग टेम्परेचर, प्रेशर अँड व्हॉल्यूम इज कॉल्ड एज थर्मोडायनामिक सिस्टीम. म्हणजे आतमधले सगळेच्या सगळे पार्टिकल ज्यात जो स्वतःचे टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम आहे त्याला म्हटले जाते सिस्टीम. आणि सिस्टीम पासून उरलेलं सगळं बाकीच्या म्हटलं जात आहे सराउंडिंग. खूप छोटा आणि तितकाच महत्वाचा कन्सेप्ट. आता पुढचं युनिट सिस्टीम सराउंडिंगच्या भरोश्यावर आपल्याला शिकायचं आहे. हे झाले थर्मोडायनामिक सिस्टीम. आणि या थर्मोडायनामिक सिस्टीमचे पुढे 3 पार्ट पडतात, 3 भाग पडतात. कुठले कुठले त्या एक्झाम्पलच्या भरोश्यावर शिकू. परत 3 बीकर कन्सिडर करतो. तिन्हीच्या तिन्ही बीकर मध्ये गॅस फिलअप केलेला आहे. 3 बीकर घेतलेले, तिन्ही बीकर मध्ये गॅस फिलअप केलेला. हा झाला दुसरा बीकर. परंतु या दुसऱ्या बीकरवर एक पिस्टन ठेवलेलं, याच्या आतमध्ये परत गॅस प्रेझेंट आहे. परंतु याला म्हणत असताना ओपन सिस्टीम म्हणतो, याला म्हणताना क्लोज सिस्टीम म्हणतो, आणि याला म्हणताना आयसोलेटेड सिस्टीम, अशी 3 नावं दिली. आता नावं वेगवेगळे आहेत, याचा अर्थ काही ना काही फिनॉमिना त्याच्यात वेगवेगळे आहेत. ओपन सिस्टीम म्हणजे नावातच दिलेलं आहे की सिस्टीम कशी आहे, ते आन्सर आहे ओपन. आता या सिस्टीमच्या आतमध्ये, सिस्टीम म्हणजेच काय, तो गॅस प्रेझेंट आहे, तो गॅस, त्या गॅस जवळ 2 अशा स्पेसिफिक गोष्टी आहेत. 2 स्पेसिफिक गोष्टी आहेत म्हणजे कुठल्या कुठल्या, तर त्या गॅस जवळ स्वतःची एनर्जी आहे आणि त्या गॅस जवळ पार्टिकल आहे. आता गॅस जवळ स्वतःची एनर्जी आहे म्हणजे काहीतरी त्या गॅसचं टेम्परेचर असणार आहे. टेम्परेचर हे कोणामुळे येते, हीटमुळे, आणि हीट काय झाले तर एनर्जी. आणि जो गॅस म्हणजे कुठला तरी ऍटम्स आहे, कुठला तरी मॉलिक्युल्स आहे, म्हणजे त्याजवळ स्वतःचे नंबर ऑफ पार्टिकल आहे. याचा त्याजवळ 2 गोष्टी आहेत. 2 कुठले कुठले, स्वतःचे पार्टिकल आणि एनर्जी. त्या पार्टिकललाच म्हटलं जाते मॅटर. अशी सिस्टीम की ज्या सिस्टीम मधून एनर्जी आणि मॅटर हे दोघांच्या दोघे बाहेर येऊ शकतात. कोणामधून बाहेर येऊ शकतात, तर सिस्टीम मधून. एनर्जी आणि मॅटर दोघांच्या दोघे बाहेर येऊ शकतात, किंवा बाहेरून एनर्जी आणि मॅटर हे दोघांच्या दोघे आत जाऊ शकतात. त्या सिस्टीमला म्हटलं जाते ओपन सिस्टीम. ओपन सिस्टीम म्हणजे अशी सिस्टीम की जिच्यात एनर्जी आणि मॅटरचं देवाणघेवाण सराउंडिंग सोबत होऊ शकते. मॅटर हे इंटरकन्व्हर्जेबल आहेत, म्हणजेच मॅटर आतचे बाहेर येऊ शकतात, बाहेरच्या आतमध्ये येऊ शकतात, आणि एनर्जी आतची बाहेर आणि बाहेरची आतमध्ये येऊ शकते. त्या सिस्टीमला म्हटलं जाते ओपन सिस्टीम. दुसरी क्लोज सिस्टीम. अशी सिस्टीम की ज्या सिस्टीम मधून मॅटर बाहेर जाऊ शकत नाही, परंतु एनर्जी बाहेर जाऊ शकते. ऍट द सेम टाइम बाहेरची एनर्जी आतमध्ये येऊ शकते, पण बाहेरचे पार्टिकल किंवा बाहेरचं मॅटर आतमध्ये येऊ शकत नाही. त्याला म्हटलं जाते क्लोज सिस्टीम. याचा अर्थ क्लोज सिस्टीम फक्त आणि फक्त एनर्जीलाच अलाउ करते सराउंडिंग सोबत रिॲक्शन करायला. रिॲक्शन म्हणजे येणं जाणं करायला, पण ते पार्टिकलला बॅरी करत आहे, पार्टिकलला अलाउ करत नाही. दॅट इज कॉल्ड एज क्लोज सिस्टीम. आणि तिसरी म्हणजे आयसोलेटेड सिस्टीम. अशी सिस्टीम की ज्या सिस्टीम मधून पार्टिकल आणि एनर्जी दोघेही जण बाहेर जाऊ शकत नाही, किंवा एनर्जी आणि पार्टिकल बाहेरचे दोन्ही आतमध्ये येऊ शकत नाही. त्याला म्हटलं जाते आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम एनर्जी आणि मॅटर दोघं बाहेरही जाऊ शकत नाही, दोघं आतही येऊ शकत नाही. क्लोज सिस्टीम ज्यातून फक्त एनर्जी बाहेर जाऊ शकते आणि एनर्जी बाहेरची आत येऊ शकते, मॅटरचं देवाणघेवाण होऊ शकत नाही. दॅट इज क्लोज सिस्टीम. आणि सगळ्यात पहिली दॅट इज ओपन सिस्टीम. म्हणजे एनर्जी आणि मॅटर दोघे जण बाहेर जाऊ शकतात आणि एनर्जी आणि मॅटर दोघे जण बाहेरून आतमध्ये येऊ शकतात. त्या सिस्टीमला म्हटलं जात आहे ओपन सिस्टीम. हे झाले सिस्टीमचे 3 प्रकार. आणि सिस्टीम म्हणजेच काय, तर असेंब्ली ऑफ लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल.
विच कंटेन टेम्परेचर, प्रेशर अँड व्हॉल्यूम. आता राहिलेला आहे शेवटचा कन्सेप्ट, दॅट इज थर्मोडायनामिक प्रोसेस. थर्मोडायनामिक प्रोसेस काय सांगते? आता हे सिस्टीम काय घेऊन जात आहे, तर एनर्जी आणि मॅटर. आणि सिस्टीम कोणावर भरोशावर स्टेबल झालेली आहे, त्यानुसार टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम. कारण डेफिनेशन मध्ये काय सांगतो की सिस्टीम म्हणजे काय, तर असेंब्ली लार्ज नंबर ऑफ मॉलिक्यूल. लार्ज नंबर ऑफ मॉलिक्यूलची असेंब्ली म्हणजे सिस्टीम झालं असं नाही. ते तीन गोष्टी महत्वाच्या आहेत की ज्याचं स्वतःचं टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम असते. परंतु टाइमच्या रिस्पेक्ट जर का या तीन व्हेरिएबल पैकी ह्या गोष्टी जर का चेंज होत गेल्या, तर त्याला म्हटलं जाते थर्मोडायनामिक प्रोसेस. अजूनपर्यंत डेफिनेशन समजले नाही, नेमकी एक्सप्लेन केलेली नाहीये. डेफिनेशन काय सांगते की थर्मोडायनामिक सिस्टीम स्वतःची स्टेट चेंज करते. आय रिपीट, थर्मोडायनामिक सिस्टीम स्वतःची स्टेट चेंज करते विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज थर्मोडायनामिक प्रोसेस. एक्झाम्पलच्या भरोश्यावर समजून घ्यायचा प्रयत्न करू. बीकर, तेच ते एक्झाम्पल. बीकरच्या आतमध्ये आता गॅस न घेता वॉटर घेतलेला आहे. याला बाहेरून काहीतरी हीट प्रोव्हाइड केली आहे. आता सर्वात पहिल्यांदा त्या तीन गोष्टी आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. सिस्टीम कोण आहे, सराउंडिंग कोण आहे आणि बाउंड्री कोण आहे. हे आतमधलं सगळ्याच्या सगळं लिक्विड कॉल्ड एज सिस्टीम. बाहेरचं उरलेलंच इट इज कॉल्ड एज सराउंडिंग. या सिस्टीम आणि सराउंडिंगला जे एकामेकापासून दूर ठेवत आहे इट इज कॉल्ड एज बाउंड्री. आता ह्याच गोष्टी एक्सप्लेन करताना सराउंडिंग पासून तर सिस्टीमला हीट प्रोव्हाइड केली आणि या हीट दिल्याच्या आता नक्कीच टेम्परेचर मध्ये फरक तयार झालाय. कुठून हीट दिली तर सराउंडिंग पासून, आणि कोणाला दिले ते सिस्टीमला. इक्विलिब्रियम स्टेट मध्ये येण्यासाठी सिस्टीम बाहेरचे हीट घेऊन घेणार आहे. कारण की आपण काय म्हणतो की कुठलीही गोष्ट इक्विलिब्रियम मध्ये राहणं ते पसंत करत आहे. जर का टेम्परेचर जास्त असलं तर लूज करेल आणि कमी असलं तर गेन करेल. या केसमध्ये सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त आहे, त्याच्याच्या आतमधलं टेम्परेचर म्हणजे सिस्टीमचं टेम्परेचर सराउंडिंग पर्यंत न्यायसाठी सिस्टीमला एनर्जी ऍब्झॉर्ब करायला लागणार. आणि तोच प्रकार इथं घडत आहे की सिस्टीम सराउंडिंग जोडून एनर्जी घेत आहे, हीट एनर्जी घेत आहे. आणि काहीतरी वेळानंतर म्हणजे पाण्याला हीट दिल्याच्या ना काहीतरी वेळानंतर पाणी आपलं बॉईल होणार आहे. वॉटर बॉईल झालं याचा अर्थ ते व्हेपोराइज झालं. बॉइलिंग पॉइंटवर व्हेपर निघणं सुरू होतं. म्हणजे लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसेस मध्ये होत आहे. परत एक वेळ, सर्वात पहिल्यांदा हीट प्रोव्हाइड केली. हीट प्रोव्हाइड केल्याच्याने वॉटर बॉईल झालं आणि बॉइलिंगच्या नंतर त्याचं रूपांतर गॅसमध्ये होत आहे. लिक्विड हे एक स्टेट झालेली आहे, पण बॉइलिंगच्या ते कन्वर्ट कोणात होत आहे, गॅसमध्ये. आपण डेफिनेशन मध्ये काय बोललो होतो की जेव्हा सिस्टीम स्वतःची स्टेट चेंज करते विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज थर्मोडायनामिक प्रोसेस. म्हणजेच थर्मोडायनामिक सिस्टीम हे स्वतःची स्टेट चेंज करत आहे. स्टेट पहिली होती लिक्विडची, आता व्हेपोराइज झाली म्हणजे त्यानं स्टेट चेंज केली आणि ते स्टेट झाली गॅसची. मग ते काय डायरेक्ट हीट दिली आणि लगेच गॅसमध्ये कन्वर्ट झालं असं होत नाही. ते कोणाच्या रिस्पेक्ट टू चेंज होत आहे, त्यानुसार टाइमच्या रिस्पेक्ट टू चेंज होत आहे. परंतु एक व्हेरिएबलचा रोल तेवढाच महत्वाचा आहे. व्हेरिएबल कोण कोण आपल्याजवळ, टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम. जशी हीट प्रोव्हाइड केली याचा अर्थ काय चेंज होऊन राहिलं, तर टेम्परेचर चेंज होऊन राहिलं. टेम्परेचर चेंज झालंय त्यानं ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी घडून येत आहेत. म्हणजे स्टेट चेंज होणे, एखाद्या सिस्टीमची स्टेट चेंज होणे म्हणजे थर्मोडायनामिक प्रोसेस. प्रोसेस म्हणजे प्रक्रिया, आणि प्रक्रिया व्हायला काही ना काही वेळ लागते. म्हणून म्हणतानाच म्हटलं की थर्मोडायनामिक स्टेट चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम. विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे टाइमच्या रिस्पेक्ट टू चेंज होत आहे. आणि व्हेरिएबलचा यूज होतो. याच्यातच पाहणार की जशी आपण हीट दिली आहे तर हीट दिल्याच्याने टेम्परेचर इन्क्रीज झालं. मग परत तो रोल व्हॉल्यूम जर का पाहायचं झालं तर व्हॉल्यूम त्याचा गॅसमध्ये गेला म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे आणि प्रेशर डिक्रीज होत आहे. म्हणजे फक्त हीट दिल्याच्याने तिन्हीच्या तिन्ही व्हेरिएबल चेंज झालेले आहेत. असेच एक एक व्हेरिएबल चेंज होत आहे, दुसरे व्हेरिएबल कॉन्स्टंट राहत आहे. त्याच्याच भरोश्यावर थर्मोडायनामिक प्रोसेसचे वेगवेगळे प्रकार पडतात.
आयसोबेरिक असेल, आयसोकोरिक असेल, आयसोथर्मल असेल, ह्या ज्या सगळ्या प्रोसेस आहेत त्या थर्मोडायनामिकच्या प्रोसेस कोणाच्या भरोशावर आहेत. मग आपण म्हणतो की आयसोबेरिक म्हणजे कोण कॉन्स्टंट, आयसोकोरिक म्हणजे कोण कॉन्स्टंट, आयसोथर्मल म्हणजे कोण कॉन्स्टंट. तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे ते आयसोबेरिक, आयसोकोरिक आणि आयसोथर्मल मध्ये नेमका रोल कोण प्ले करत आहे. तर परत रोल हेच तिघजण म्हणजे टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम म्हणजे थर्मोडायनामिक व्हेरिएबलच त्यात रोल प्ले करतात. आपण म्हणताना तर त्या प्रोसेस पुष्कळ वेळा शिकलेलो, पण त्याचा नेमका यूज हा इथून होत आहे की थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे की ज्याची स्टेट चेंज होत आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज कॉल्ड एज थर्मोडायनामिक प्रोसेस. छोटे कन्सेप्ट आहेत, सोपे कन्सेप्ट आहेत. आता याच्या पुढच्या लेक्चरमध्ये हीट, आता हीट तर आपण केटीजी मध्ये शिकलो, पण नेमकं हीटचं काय म्हणणं आहे, याच्यात आपल्याला हीट आणि इंटरनल एनर्जीचं कन्व्हर्जन पाहायचं. आणि त्याच्या पुढचा पॉईंट चेंज इन इंटरनल एनर्जी. म्हणजे जर का हे 2 पॉईंट आणि ते 2 पॉईंट जर का लक्षात आले तर मग पुढचा म्हणजे थर्मोडायनामिकचा फर्स्ट लॉ आपल्याला एक्सप्लेन करायला सोपाच आहे. पुस्तकातून हे वाचत चला, सोपे कन्सेप्ट आहेत पण समजून घेत चला. जेवढं जास्त समजून घेसाल तेवढ्या क्लिअर होत जाईल गोष्टी. कारण की जसं जसं युनिट पुढे जाईल तशा तशा गोष्टी फटाफट क्लिक झाल्या पाहिजे आणि त्या फक्त समजून घेतल्या तरच होतील. आय होप की समजलं असेलच. स्टेट बोर्डच्या पुस्तकातून एक वेळ वाचून घे. थँक्यू.